दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते कॉक्रोच जनता पार्टीच्या शांतीपूर्ण आंदोलनासाठी। याच्यावरून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये। नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेले आहे। एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेलं तर 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये। त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे, कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं। देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांनाच त्यांचा जीव द्यावा लागलाय। कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे। तर याची जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे। राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे। पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे। तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या। तुमच्यामुळे स्टुडंट्स आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंट्सचं भविष्य बर्बाद होते तुमच्यामुळे, सगळं वाटोळ होऊ लागलं स्टुडंट्सचं। याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे। देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट्स ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले। कोण जिम्मेदारी घेणार याची आणि कधीपर्यंत असं चालणार आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्याच जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या। जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही। आम्ही 20 तारखेला आता दिल्लीत जाणार आहे। त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे। हा, आम्ही आता परत सांगतोय 20 तारखेला दिल्लीत होणार आहे। आधी त्याच्या आधी आम्ही देशभर आंदोलन करणार आहे। काय फरक पडला, काय बदल झाला, लोकांचा तुम्हाला पाठिंबा वाढला? पहिल्या आंदोलनानंतर काय काय झालं? कॉक्रोच जनता पार्टीमध्ये कसं बदल घडले, पाठिंबा काय झाले? पहिल्या आंदोलनात तिथं जाऊन मला कळलं की देशभरातून तिथं लोक आलेली होते। म्हणजे सिक्कीमवरनं लोक आली होती, जम्मू काश्मीरवरनं लोक आली होती, केरळवरनं लोक आली होती, तमिळनाडूवरनं आली होती, काही लोक ओडिसावरनं आली होती, बंगालवरनं आली होती। आणि त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की आता हे देशभर वाढलं पाहिजे। म्हणजे मला तिथं भरपूर जे सगळे तरुण जे आलेले होते देशभरातून, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही देशभर करा आणि त्याच्यामुळे आम्ही आता वेगळ्या वेगळ्या राज्यात करणार आहे। म्हणजे हे तर चालूच आहे, माझ्या घरच्यांना धमक्या भेटताच आहेत, ते चालूच आहे। आणि मला आता सोशल मीडियावरही आता म्हणजे इथे येण्याआधी मला म्हणलं तू ये प्रेस कॉन्फरन्सला, आम्ही कॉक्रोच मारण्यासाठी हिट घेऊन ठेवलेला आहे। तर अशा प्रकारच्या धमक्या चालूच आहेत। आता म्हणजे मला कळत नाही की अजून सरकारला कशाची वाट बघते। स्टुडंट्स आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे। अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे। घेत नाही, दॅट इज अब्सोल्युटली राईट। नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारी कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नाही देणार आहे। बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात। कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं आहे, यू आर वेलकम।